शरण शरणार्थी, जय शिवराय, जय भीम. गेली 2 वर्ष कोरोनाचं वादळ आणि संकट तशाच प्रमाणाचं आहे. शासकीय केंद्राने लस काढली, परंतु लसीचा पण परिणाम म्हणावा असा इतका झालेला नाही. झाले असं तर कोरोनाचं वादळ थांबलं असतं. सगळ्यात गोरगरिबांचे हाल जास्त झालेले आहेत आणि सगळ्यात वाईट आणि बेकार परिणाम मुलांचे झाले आहेत, मुलांच्या शाळेवरती झालेले आहेत. 10वीच्या मुलांनी कशी तरी घरी बसून परीक्षा दिल्यामुळे कसे तरी या मुलांचे, या विद्यार्थ्यांचे मार्क चांगले आहेत, परंतु प्रश्न असा आहे की या गरीब मुलांना शासकीय कॉलेजमध्ये आणि खाजगी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं खूप कठीण आणि अवघड झालेलं आहे. जेमतेम या मुलांनी लिस्टमध्ये नाव जरी लावलं तरी त्या लिस्टमध्ये या मुलांचा नंबर येईल का नाही तो नंतरचा प्रश्न आहे. आणि नंबर जरी आला तर या मुलांचे जे आई वडील आहेत ते कामगार वर्ग आहेत, कामगार मजूर आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. अशा मुलांचं ऍडमिशन शासकीय कॉलेजला आणि खाजगी कॉलेजला करणं खूपच अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे, जे मजूर वर्ग आहे, जे कामगार आहेत, जे दिवसभर काम करतात आणि रात्री येताना छटाकभर घेऊन येतात चूल पेटून, तेव्हा त्यांच्या पोटामध्ये जातं. अशा परिस्थितीमध्ये 200 रुपये जर तेल पाकिट असेल आणि 1000 रुपयाचं जर सिलेंडर असेल तर अशा परिस्थितीमध्ये या पालकांच्या मुलाचं ऍडमिशन खाजगी कॉलेजमध्ये होणं शक्य नाही आणि शासकीय कॉलेजमध्ये शक्य नाही. कारण शासकीय कॉलेजची फीस 80-90 हजार रुपये आहे आणि खाजगी कॉलेजची फीस 1 ते 2 लाखाच्या आतमध्ये जाते. एका विषयाची फीस 15,000 रुपये आहे. तर शासकीय कॉलेजला जरी ऍडमिशन घेतलं तरी या लोकांचं ऍडमिशन होणं शक्य नाही. कारण हे लोक दिवसभर आता 2 महिन्यापासून थोडंफार कसं तरी घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि घराच्या बाहेर जरी पडले असले तर ह्यांच्या हाताला थोडंफार काम मिळालेलं आहे. दिवसभर काम करणे आणि रात्री जेवढे पैसे येतील तेवढं त्यांचं घेणं खाणं इतकंच हे लोक करू शकतात. परंतु प्रश्न असा आहे की प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला व्हायला पाहिजे, माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. परंतु असं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये जे मोलमजूर आणि कामगार वर्ग आहे अशा लोकांच्या हाताला काम नसल्यामुळं हे लोक या पैसे कॉलेजचं डोनेशन देऊ शकत नाहीत, भरू शकत नाही. फक्त प्रवेश फीस 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत आहे. पुढे तुमचं ऍडमिशन होणार का नाही, लिस्टला नाव येणार का नाही, अशी परिस्थिती आहे. मग जो व्यक्ती दिवसभर काम करून हातामध्ये छटाकभर अन्न घेऊन संध्याकाळी शिजवून खातो अशा व्यक्तीची परिस्थिती काय असेल. अशा व्यक्ती आपल्या मुलाचं खाजगीही कॉलेजला ऍडमिशन करू शकत नाही आणि शासकीय पण कॉलेजला ऍडमिशन करू शकत नाही किंवा त्याची परिस्थिती नाही. जरी मुलांना शिष्यवृत्ती जरी असेल तर थोड्या मुलांना शिष्यवृत्ती आहे आणि बऱ्याच मुलांना अजून पण शासकीय शिष्यवृत्ती लागू झालेली नाही. त्याच्यामुळे माझ्या केंद्र सरकारला विनंती आहे, ज्या मुलांना शिष्यवृत्ती नाही त्या प्रत्येक मुलांना तुम्ही शिष्यवृत्ती चालू करा आणि ज्या मुलांची ऐपत शासकीय कॉलेजला ऍडमिशन घेण्याची ऐपत नाही किंवा खाजगी कॉलेजला ऍडमिशन घ्यायची ऐपत नाही अशा मुलांचं शिक्षण तुम्ही फ्री करा. अशा मुलांना तुम्ही डोनेशन घेऊ नका. खाजगी कॉलेजचं पण डोनेशन तुम्ही फ्री करा आणि शासकीय कॉलेजचं पण डोनेशन तुम्ही फ्री करा. माझा प्रश्न असा नाही, माझा एकटीचा प्रश्न आहे. ते या भारतभरामध्ये खूप अशी गोरगरीब जनता आहे. त्या प्रत्येक गोरगरीब जनताचा प्रश्न आहे, प्रत्येक त्या मुलाचा प्रश्न आहे, प्रत्येक त्या आई वडिलांच्या गरीब पालकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारला विनंती आहे, खाजगी कॉलेजचं पण डोनेशन तुम्ही माफ करा आणि शासकीय कॉलेजचं पण तुम्ही डोनेशन माफ करा आणि या मुलांना तुमच्या मदतीची गरज आहे, मदत करा. कारण गेली 2 वर्षापासून हा जो कामगार वर्ग आहे, कामगार मजूर आहे, ज्यांचं हातावरचं पोट आहे, त्यांच्या हाताला काम लागलेलं नाही आणि कशी तरी 2 महिन्यापासून ही लोक घराच्या बाहेर पडलेले आहेत. पण या महागाईमध्ये पण अशा कोरोनाच्या काळामध्ये पोट भरणं खूप हालाकीचं आणि कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या पालकांच्या मुलाचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये होणं शक्य नाही आणि कठीण नाही. त्याचं कारण आहे पैसा आणि हा पैसा या आई वडिलांकडे नसल्यामुळे त्यांचं कॉलेज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे, या पालकांना मदत करा, त्यांची प्रत्येक मुलाला शिष्यवृत्ती लागू करा, की शासकीय कॉलेजची फीस माफ करा आणि खाजगी कॉलेजची पण फीस माफ करून या मुलांना तुम्ही पुढील मार्गदर्शन चांगलं तुमचं मिळावं आणि तुमचं सहकार्य आणि तुमचा हातभार मिळावा असं माझी केंद्र सरकारला विनंती आहे. आणि ही डोनेशन तुम्ही माफ करून या मुलांचं भवितव्य तुम्ही उज्ज्वल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.